केदार कोळकेवाडी चारी संघांना पुढील दोन्ही संघ चारी संघांना सामने मित्रांनो पाहणार आहोत। एकदा दोन्ही संघांकरता टाळ्या होतील। दोन्ही संघ मला जोडले जातात। पुन्हा एकदा विनंती असणाऱ्या आयोजकांच्या माध्यमातून पूर्णपणे टेपच्या उजव्या साईडची गॅलरी पहिली चढाई दिली जाईल। शुभमच्या माध्यमातून पहिली चढाई असणार आहे मित्रांनो। पाहिला तर युवा टॅलेंट आहे। युवा टॅलेंटच्या मधून चांगला खेळ मित्रांनो आपण 10 क्रीडामध्ये 10 संघाकडून ज्याला खेळताना पाहतो तो शुभम चढाई करता असणार आहे। पहिली चढाई असणार आहे आई महाकाली पोपी संघाकडून क्षेत्ररक्षण पाहिलं तर 2-1-2-2 असे क्षेत्ररक्षण असताना चढाई करताय। ही देखील एकटी चढाई दिली जाते। त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल। जाती क्रमांक 3 च्या माध्यमातून चढाई असणार आहे। एक युवा टॅलेंट आहे। युवा टॅलेंटला प्रत्युत्तर दिलं जाते। युवा टॅलेंटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाईल। पहिली चढाई येणार आहे। पहिली चढाई दिली जाईल। गुणाचं पडतं पाहिलं तर श्री गणेश करावं लागेल। पुढील दोन्ही संघ बरोबर आम्हाला सज्ज होतील। दोन्ही संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक आपण दडो लक्ष द्यायचं आहे। दोन्ही संघांना महत्वाचा कॉल असणार आहे। दोन्ही संघनायक संघ जे अनुमान कळबसते कळखवणी क्रीडामध्ये कळखवणी दोन्ही संघांना विनंती असणार आहे। जर आपण मैदानाच्या बाहेर वेळ काढला तर सामन्याचा वेळ कमी केला जाईल। पुढील संघांना सर्व संघांना सूचना असणार आहे याची नोंद घ्यायची आहे। बरोबर तिसरा कॉल भेटताच आपण मैदानामध्ये यायचं आहे। पुन्हा एकदा चढाई करता विकास शिंदेच्या माध्यमातून चढाई येणार आहे। जो हुकमी एक्का 2024 ते 2025 मध्ये सर्वोच्च खेळाडू मंत्र ठरला होता। मालिकावीर 4 मालिकावीर मध्ये ठरलेला विकासच्या माध्यमातून चढाईचं पूर्ण झाल्यानंतर जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून चढाई घेणार आहे। संघात देखील साथ द्यायला लागेल कारण पाहिलं तर गणाचं श्री गणेश करावं लागेल। लक्ष दिलं जातं 2-1-2 असं ही देखील एकटी चढाई पाटाची चढाई विकास शिंदेच्या माध्यमातून पाटाची चढाई येणार आहे। क्षेत्ररक्षण आहे 2-1-2-2 असं बोनस देखील ऑन असताना चढाई करताय। काय करणार आहे काय बिघडणार विकासला मात्र टॅकल दिले होते। टॅकल सगळं नोट आउट आई महाकाली पोपी या संघाकडे थर्ड रेड ओमच्या माध्यमातून चढाई येणार आहे। ओम एक काय मित्रांनो एक युवा टॅलेंट आहे। आई महाकाली पोपी संघाकरता करताना आपण त्याला पाहतो युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई आहे। डुपाटाची चढाई येणार आहे। काय करणार आहे काय बिघडणार आहे शेवटच्या 1 मिनिटाचा निश्चित खेळ नंतर आहे। पहिली चढाई आहे डुपाटाची चढाई आहे। बॅकिंग मारतोय लेफ्ट हँड राईट मध्ये सुरेख चढाई होती। 1 गुणाची कमाई देते। गुणसंख्या 2-0 त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल। सिद्धिविनायक कळकवणे संघाकडून जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून चढाई घेणार आहे। पहिली चढाई दिली जाते पण गुणाचं पडतं पाहिलं तर 2-0 चालू असलेला सामना श्री गणेश करावं लागेल। कमबॅक करावं लागेल। कमबॅक करावं लागेल 2-0 चालू असले 2-0 चालू असलेला सामना पुन्हा एकदा चढाई करता पाहिलं तर जर्सी क्रमांक 3 च्या माध्यमातून चढाई घेणार आहे। आदरणीय सन्माननीय सुरेंद्रराव शिंदे सरांना विनंती तर आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हावं। आदरणीय सन्माननीय शिंदे सरांना विनंती असणार आहे आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हावं। शिंदे सरांचं हार्दिक स्वागत केलं ते पुन्हा एकदा चढाई करता बाबूच्या माध्यमातून चढाई येणार आहे। जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून चढाई दिली जाईल। वैकीत पहिली चढाई येणार आहे। थर्ड रेड धुपाटाची चढाई येणार आहे। जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून चढाई येणार आहे। श्री गणेश करावं लागेल। थोडंसं कमबॅक करावं लागेल। गुणसंख्या पाहिली तर 2-0 कम आणि बॅक करावं लागेल। सिद्धिविनायक कळकवणे संघाकरता 3 नंबर पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई श्री गणेश केला जातोय नो डाऊट। थर्ड रेड ओमच्या माध्यमातून चढाई येणार आहे। धुपाटाची चढाई येणार आहे। क्षेत्ररक्षण पाहिलं तर 2-1-2-2 असं लेफ्ट हँड राईट मध्ये खेळतो। आक्रमक चढाई येणार आहे। पाहिलं तर पहिल्या चढाईमध्ये सुरेख रनिंग अँड पुन्हा एकदा रनिंग अँड टच मधल्या फळीमध्ये 1 गुणाची कमाई पुन्हा चढाई करता पाहिलं तर विकास शिंदेच्या माध्यमातून चढाई येणार आहे। वैतीत पाहिली तर मित्रांनो दुसरी चढाई आहे। पहिल्या चढाईला हँड ब्रेक टाकला तोच विकास शिंदेच्या माध्यमातून चढाई दिली जाईल। पाहिलं तर गुणाचं पडतं जड असणार आहे। सुरेख खेळ पाहतो गुणाचं खेळ पाहिली तर 3-1 चालू असलेला सामना असणार आहे। सुरेख चढाई ही देखील पाहिली तर एमटी चढाई दिली जाईल।
गिफ्टी चढाई दिले तर दर्शी क्रमांक 7च्या माध्यमातून चढाई येणार आहे. वैयक्तिक पाहिली तर दुसरी चढाई दिली जाते, संघाकडून तिसरी चढाई येणार आहे. आक्रमक खेळ करावा लागेल. पाहिलं तर फर्स्ट सामने गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं नो डाऊट संघ विजय प्राप्त केला जातोय. तो मात्र कालखाई मांडव राहुल पिटलेच्या मध्ये गोल्डन रेडचा बादशाह ठरतोय. पुन्हा या सामन्यामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल. जर्सी क्रमांक 7च्या माध्यमातून चढाई येणार आहे. सुरेख चढाई येत शत्रक्षण पाहिलं तर 2-1-2-2 असं शत्रक्षण आता चढाई करताय. आक्रमक खेळ कमबॅक खेळ करावं लागेल. ही देखील एमटी चढाई त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. जर्सी क्रमांक 3च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाईल. वैयक्तिक पाहिली तर दुसरी चढाई येणार आहे. शत्रक्षण 2-1-1 असं शत्रक्षण असताना चढाई करताय. लेफ्ट अँड राईट मध्ये खेळला जातो. आक्रमक खेळ करावा लागेल. कमबॅक थोडीशी लेफ्ट करावं लागेल. तो मात्र नो डाऊट जकडावं लागेल. हँड ब्रेक टाकावं लागेल. तो मात्र सिद्धिविनायक कळकवणे संघाला. टाइम बघितला जातोय. पुन्हा विकास जाधवच्या माध्यमातून विकास शिंदेच्या माध्यमातून थर्ड रेड विकास शिंदेच्या माध्यमातून डूब अड्डाची चढाई येणार आहे. काय घडणार आहे काय बिघडणार याची देखील नोंद घेतली जाईल. पाहिलं तर विकासला पहिल्या चढाईमध्ये जगडतो. विकासच्या माध्यमातून कमबॅक करावं लागेल. 3-1 चालू असलेला सामना असणार आहे. पुन्हा एकदा विकास उपमे 1 आणि गुणाचा बादशाह करणार विकास शिंदेच्या माध्यमातून चढाई दिली जाते. सुरेख चढाई येणार आहे. गुणाचं पर्यंत पाहिलं तर निश्चितच अप्रतिम टॅकल होतं. टॅकल शकून नो डाऊट आई महाकाली टोपिया संघाकडून चढाई येणार आहे. गुणासंख्या पाहिली तर मित्रांनो जर्सी क्रमांक 1च्या माध्यमातून चढाई येणार आहे. शत्रक्षण दिलं जात आहे 2-1-2-2 असं. सुरेख चढाई येणार आहे. ओमच्या माध्यमातून चढाई येणार आहे. काय घडणार आहे काय बिघडणार याची देखील नोंद घेतली जाईल. आक्रमक खेळ करावं लागेल. कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा सुरेख चढाई आहे. जकडावं लागेल. ओमला मात्र जकडलं जातं का पाहूया. सुरेख चढाई काय घडतंय. अतिशय सुरेख टॅकल जातं. थोडंसं कमबॅक आहे. चांगला कमबॅक पाहिला. सिद्धिविनायक कळकवणे संघाकडून पुन्हा एकदा शुभमच्या माध्यमातून चढाई दिले. ज्यांना पाहिलं तर मित्रांनो 10पटी क्रीडामध्ये 10पटी संघाकडून आपण खेळ करताना पाहिला तो शुभम चढाई करता असणारे शत्रक्षण दिले. आई महाकाली कोपी या संघाकडून 2-2-2 असं बोनस देखील ऑन असताना चढाई करता असणार आहे. ही देखील पाहिली तर एमटी दिले जातात. शुभमच्या माध्यमातून चढाई आहे. आक्रमक खेळ देणं गरजेचं असणार आहे. पाहिलं तर ही देखील एमटी चढाई त्याला प्रत्युत्तर दिले. जर्सी क्रमांक 7च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाईल. यानंतर होणार सामन्याकरता पहिला कॉल दिला जातोय. बरोबर सिद्धिविनायक कळकवणे चालू असलेला सामना आहे. कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे जे अनुमान कळव असते. सेकंड कॉल दोन्ही संघांना सेकंड कॉल दिला जातो. दोन्ही संघाचे प्रतिनिधी संघ उपस्थापक आपल्याला तिसरा कॉल भेटतात. आपण मैदानाचे येणं गरजेचं आहे. अन्यथा सामन्याचा वेळ आपल्याकरता कमी केला जाईल याची नोंद घ्यायची. पुन्हा जर्सी क्रमांक 5च्या मधून चढाई येणार आहे. वैयक्तिक पहिली चढाई होती. पहिली चढाई एमटी होती. दुसरी चढाई येणार आहे. काय घडणार आहे काय बिघडणार आहे याची देखील नोंद घेतली जाईल. आक्रमक खेळ आक्रमक टॅकल द्यावे लागतील. ही देखील एमटी चढाई ही देखील एमटी चढाई दिल्यानंतर त्याला प्रत्युत्तर दिलं. जर्सी क्रमांक 3च्या मधून चढाई येणार आहे. वैयक्तिक पाहिली तर पहिली चढाई होती. एमटी चढाई दुसरी चढाई आहे. शास्त्रज्ञ चढाई करेल. गुणाचं पडतं पाहिलं तर 1 ते 2 गुणांनी पडत असणार आहे. नो डाऊट संघ असणार आहे. आई महाकाली पोपी या संघाकडून 4-2 चालू असलेला सामना तर अजूनही पाहिलं तर 2 गुणाची पडत असणार आहे. फर्स्ट हाफचा खेळ असणार आहे. सेकंडामध्ये काय घडत नाही निश्चितच कुठला संघ विजय. थर्ड रेड रेड असणार आहे. पाहिलं तर जर्सी क्रमांक 5च्या माध्यमातून चढाई दिली जाईल. डूब अड्डाची चढाई येणार आहे. शत्रक्षण लावलं जाईल. अतिशय सुरेख टॅकल राहुल पंडवच्या माध्यमातून टॅकल दिला जातो. टॅकलचं गुण असणार आहे. पाहिलं तर थर्ड रेड पुन्हा एकदा थर्ड रेड करतात. ओमच्या माध्यमातून चढाई दिली. गुणसंख्या पाहिलं तर 3 2-5 चालू असेल सामना. पुन्हा एकदा पाहिलं तर आक्रमक चढाई दिली जाईल. ओमच्या माध्यमातून गेल्या चढाईमध्ये काय खेळ केला तर तोच ओम चढाई करताय. शत्रक्षण आहे 2-1-2 आक्रमक चढाई परंतु चांगला चांगला प्रयत्न होतो मित्रांनो. ओमच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला होता आपल्या संघाकरता आपल्या वैयक्तिक खेळ चढाई येणार आहे. जर्सी क्रमांक 7च्या माध्यमातून चढाई येणार आहे. वैयक्तिक पहिली चढाई येणार आहे. पहिली चढाई एमटी होती. दुसरी चढाई संघाकडून पाहतोय.
ही देखील एमटी चढाई दिली जाते. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 7च्या माध्यमातून वैयक्तिक पाहिली तर या सामन्यात त्याची तिसरी चढाई येणार आहे. शांततेने चढाई केली जाते कारण गुणाचं पडतं निश्चितच पाहिलं ना तर अजूनही या सामन्यामध्ये 3-5 चालूतले सामना असणार आहे. 2 गुणाची पडत असणार आहे. पाहिलं तर आई महाकाली पोपळी या संघाकडे सामनामध्ये सेकंडची पहिली चढाई येणार जर्सी क्रमांक 7च्या मध्ये चढाई गुणफलक पाहिलं तर मित्रांनो 3-5 चालवतोय सामन्यात थोडंसं कमबॅक थोडीशी लीड करावं लागेल. सिद्धिविनायक नाही कळकवून सांगायला मित्रांनो गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिला काय घडलं होतं शेवटच्या मिनिटामध्ये शेवटच्या चढाई देखील गोल्डन रेड पाहिली होती. या सामन्यात निश्चितच गोल्डन रेड देणे गरजेचं असणार आहे कारण क्रीडाचं मनोरंजन होणं गरजेचं असणार आहे. मित्रांनो पाहिलं तर ही देखील एमटी चढाई पुन्हा पाहिलं तर चढाई करता जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून चढाई येणार आहे. शुभमच्या माध्यमातून चढाई येणार आहे. वैयक्तिक पाहिलं तर सेकंड मध्ये पहिली चढाई बोनस देखील ऑन असताना शुभमच्या माध्यमातून चढाई दिली जाते. गुणफलक पाहिलं तर 3-5 चालत सामना ही देखील एमटी चढाई दिल्यानंतर पुन्हा एकदा चढाई करता दिली जाईल. जर्सी क्रमांक 3च्या मध्ये चढाई येणार आहे. आक्रमक खेळ करावं लागेल. चांगला कमबॅक करावं लागेल. तो पुन्हा पाहिलं तर संघ असणार आहे सिद्धिविनायक कळकवणी संघाकरता ही देखील एमटी चढाई ही देखील एमटी चढाई दिली जाते. ही देखील एमटी चढाई दिल्यानंतर पुन्हा जर्सी क्रमांक 5च्या माध्यमातून चढाई येणार आहे. एमटी थर्ड रेड 2 पाटाची चढाई. एक इवा टॅलेंट जर्सी क्रमांक 9च्या माध्यमातून चढाई येणार आहे. इवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई येणार आहे. कमबॅक करावं लागेल. जगडावं लागेल. हँड ब्रेक टाकावं लागेल. तो पुन्हा सिद्धिविनायक कळकवणी संघाकरता 3-5 चालवतले सामना आहे. 2 गुणाची पडत असणार आहे. कमबॅक हँड ब्रेक टाकला जातो का पाहूया. जगडावं लागेल. सुरेख चढाई दिली जाते. टॅकलचं ग्रुप नो डाऊट पाहिला तर थर्ड रेड पुन्हा दोन्ही संघांकडून कंपल्सरी थर्ड रेड असणार आहे. थर्ड रेड विकास शिंदेच्या माध्यमातून थर्ड रेड दिली जाते. 2 पाटाची चढाई खेळ मात्र उंचावं लागेल. 4-5 चालूतले सामना असणार आहे. पुन्हा पाहिलं तर 1 गुणाची पडत असणार आहे. सुरेख चढाई दिली जाईल. विकासला मात्र असं कळलं जात आहे. सांघिक टॅकल दिली जाते. टॅकलचं ग्रुप नो डाऊट ही देखील एमटी चढाई येणार आहे. पुन्हा पाहिलं तर जर्सी क्रमांक 4च्या माध्यमातून चढाई दिली जाईल. आक्रमक खेळ करावा लागेल. कमबॅक करावं लागेल. सुरेख चढाई येणार आहे. गुणाचं पडतं पाहिलं तर अजूनही अतिशय सुरेख चढाई आहे. 1 गुणाची कमाई आहे. 1+1 2 गुणाची कमाई केली जाते. नो डाऊट ऑफिशियल टाइम अप घेतला जातोय. पंचाच्या दिशेने जाणं गरजेचं असणार आहे. पाहिली तर मित्र नो डाऊट पुन्हा ही देखील एमटी चढाई दिल्यानंतर सरची क्रमांक 7च्या माध्यमातून चढाई येणार आहे. वैयक्तिक पाहिलं तर सुरेख चढाई दिली जाईल. आक्रमक खेळ असणार आहे. कमबॅक करावं लागेल. ही देखील पाहिली तर निर्णायक चढाई दिली जाईल. गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच 6-6 चालवतले सामना असणार आहे. काय घडणार आहे काय बिघडणार आहे ही देखील एमटी चढाई दिली जाईल. थर्ड रेड 2 पाटाची चढाई येणार आहे. जर्सी क्रमांक 1 नंबर खेळगाव ओमच्या माध्यमातून चढाई येणार आहे. ओमला मात्र कमबॅक करावं लागेल. सुरेख चढाई दिली जाईल. गुणाचं पडतं पाहिलं तर 6-4 लेफ्ट अँड राईट मध्ये खेळतोय. थोडंसं कमबॅक थोडीशी लिप केली जाईल. ओमच्या माध्यमातून कमबॅक करणं गरजेचं असणार आहे. क्षेत्ररक्षण आहे 2-1 बोनस देखील मनाचा चढाई करता असणार आहे. आक्रमक खेळ सुरेख चढाई या चढाईमध्ये काय करतोय काय बिघडतंय गुणसंख्येमध्ये भर पडेल. खेळ पाहिलं गुणसंख्या पाहिली तर 7-7 पुन्हा सिंपल टॅकल ऑन
असताना विकास शिंदेच्या माध्यमातून चढई येणार आहे, कमबॅक करावं लागेल. तो पुन्हा पाहिलं तर विकासच्या माध्यमातून चांगला खेळ मात्र चालला गेला. तिथून पाहिलं तर एक दादा संघ असणारे मित्र चुकून तालुक्यातील नो डाऊट संघ पाहिला तर सिद्धिविनायक कलकवडे संघ दादा संघाकडून दादागिरी खेळ करावा लागेल. ही देखील एमटी चढाई, ही देखील एमटी चढाई केली जाईल, त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. नो डाऊट संघ पाहिलं तर जशी क्रमांक 3 च्या माध्यमातून चढई येणार आहे, ब्रेक चढई दिली जाते, ही देखील एमटी चढाई. थर्ड रेड पुन्हा विकास शिंदेच्या माध्यमातून चढई येणार आहे, डुबाटाची चढई येणार आहे. काय घडणार आहे सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. पुन्हा फलक 7-7. आक्रमक विकास शिंदेच्या माध्यमातून चढई येणार आहे. काय घडणार आहे, डुबाटाची चढई येणार आहे, करूया मरूची चढई. काय घडतंय, कमबॅक केलं जातं, एक साधिक टॅकल, टॅकलचा गुण, नो डाऊट टॅकल दिला जाईल. चांगला प्रयत्न आहे. तर जे अनुमान कळगोस्ते मंगेश बुवड आपला देखील पहिला कॉल सेकंड कॉल आहे, याची नोंद घ्यायची आहे. बरोबर जर्सी क्रमांक 10 सामन्याचे दिवशी काय घडणार आहे, काय बिघडणार आहे याची देखील नोंद घेतली जाईल. एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढई आहे, चांगला कमबॅक पाहिला, सुपर टॅकल दिल्यानंतर 7-9 चालू असलेल्या सामन्यात 2 गुणाची बढत असणार आहे. पुन्हा पाहिलं तर ही देखील एमटी चढई दिली जाईल. महाकाली पोपली संघाकडून 5 मिनिटात 100 सेकंदाचा कालावधी आहे. 300 सेकंदामध्ये काय घडेल ही देखील एमटी चढई पुन्हा जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून चढई दिली जाईल. निदान दर्शक सुरुवात केली जाईल. नो डाऊट सामना संपायला शेवटची 4 मिनिटाचा कालावधी असणार आहे. थर्ड रेड एक छोटा पॅकेज बडा धमाका जर्सी क्रमांक 10 च्या माध्यमातून चढई येणार आहे. कमबॅक करावं लागेल, पलटवार द्यावं लागेल, गणमी कावा रचावा लागेल, काय खेळ करावं लागेल निश्चित पाहिलं ना. या सामन्यातली ही महत्वाची चढई येणार आहे. सुरेख चढई एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढई दिली जाते. आक्रमक खेळ, आक्रमक कमबॅक पाहायचं गरजेचं असणार आहे. सुरेख चढई दिली जाते. सुरेख टॅकल, टॅकलचं गुण नो डाऊट. सिद्धिविनायक कलकवडे गुणसंख्या 8-9. थर्ड रेड सेकंड आहे. पुन्हा एकदा सुरेख चढई दिली जाते. काय घडतंय, काय बिघडतंय, अतिशय सुरेख चढई दिली जाईल. सेकंड चढई येणार आहे, ही देखील नोंद घेतली जाते, परंतु चांगला प्रयत्न असणार आहे. निर्णायक चढई दिली जाते, ही देखील. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं 180 सेकंदाचा कालावधी असणार आहे. एका गुणाची बढत असणार आहे. पुन्हा टाइम चढई करता पाहिलं तर जर्सी क्रमांक 3 च्या माध्यमातून चढई येणार आहे. आक्रमक खेळ दिला जातो का पाहूया. क्षेत्रक्षेत्र दिले जाते. 2-2 असं बोनस देखील ऑनस्टॉन चढाई करता असणार आहे. आक्रमक खेळ देणं गरजेचं असणार आहे. ही देखील पाहिली तर एमटी चढाई दिली जाईल. थर्ड रेडचं निमंत्रण दिलं जाईल. याच्यामध्ये कुठली गुणाचं पडतं पाहिलं तर 7-8-9 थर्ड रेड असणार आहे. 2 पाटाची चढई येणार आहे. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, आक्रमक खेळ करावं लागेल, कमबॅक करावं लागेल, गुणाची कमाई करावं लागणार आहे. सुरेख चढई दिली जाणं असणार आहे. दुसरी क्रमांक 7 च्या मध्ये चांगला कमबॅक पाहिला मित्रांनो अप्रतिम संघाकडून. 2 गुणाची कमाई केली जाते. गुणसंख्या पुन्हा 11-8 चालू सामना संपायला शेवटची 2 मिनिटांचा कालावधी असणार आहे. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे मित्रांनो. अतिशय रोमांचक सामना आपण पाहिला होता याच्या अगोदरचा. या सामन्याची देखील उत्सुकता असणार आहे. निश्चितच सामना गोल्डन रेड देखील जाईल. याच्यामध्ये कुठली शंका नाही, सामना देखील गोल्डन रेड मध्ये आपण पाहिला होता. पोपळी संघाची अजूनही पाहिली तर ही देखील एमटी चढाई, त्याला प्रत्युत्तर दिलं जातं. विकास शिंदेच्या माध्यमातून चढई येणार आहे. 120 मिनिटाचा कालावधी असणार आहे. काय घडणार आहे, काय बिघडेल, विकास शिंदेच्या माध्यमातून विकासला मात्र जकडावं लागेल, हँडब्रेक टाकावं लागेल, कमबॅक करावं लागेल, रप बुलेट ट्रेन चालवावं लागेल. एक साबित टॅकल पाहिली पुन्हा आई महाकाली गोपी या संघाकडून. थर्ड रेड एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई देणे गरजेचं असणार आहे. पाहिलं तर 2 चढई, गुणसंख्या पाहिली तर 12-8 निश्चित वाट लावली जाते का पाहूया मोठ्या संघाची. मोठ्या कॅट सामना संपायला शेवटचा 1 मिनिटाचा कालावधी असणार आहे. निश्चितच 1 गुणाची कमाई केली ते. गुणसंख्या 13-8. पुन्हा पाहिलं तर जर्सी क्रमांक 5 च्या माध्यमातून चढई येणार आहे. चांगला खेळ करणं गरजेचं असणार आहे. सुरेख चढई दिली जाईल.
ही देखील बंद केलं जातं, एका गुणाची कमाई केली जाते. पुन्हा पाहिलं तर नो डाऊट या सामन्यामध्ये खरोखर अतिशय रोमांचक सामना सिद्धी नाही करत दादा संघ, परंतु प्रत्येक वेळ प्रत्येक दिवस प्रत्येक खेळाचा असतो. खेळ हा खेळ खेळाडूने अप्रतिम खेळला, दोन्ही संघांकरता देखील टाळ्या होतील. खरं सामना पाहिला मित्रांनो. यानंतर आम्हाला दोन्ही संघ जोडले जातील. चला दोन्ही संघ कळकवणे क्रीडामंडळ कळकवणे जे अनुमान कळ बसते थर्ड आणि फायनल पुकार.